छत्रपती शिवरायांना वाचवण्यासाठी स्वतःच्या देहाची तटबंदी करून बाजी प्रभू देशपांडे शत्रूसमोर उभे होते। बाजीचे थोरले बंधू कान्होजी प्रभू सुद्धा तितक्याच वेगाने लढत होते। कान्होजी खाली कोसळले, त्यांच्या हातातून तलवार खाली पडली। त्या क्षणी बाजीने त्यांच्याकडे नजर फिरवली, त्यांच्या हातातील तलवार उचलली आणि एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन लढणारे बाजी प्रभू आता दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन शत्रूच्या समोर उभे राहिले। त्यांचा वीर अवतार पाहून शत्रूला घाम फुटत होता। बाजी प्रभू आता अधिक क्रोधात लढत होते। जोपर्यंत शिवराय विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी प्रभू समोर खंबीरपणे उभे राहिले। बाजी प्रभूंच्या सर्वांगांवर तलवारीचे वार झाले होते, त्यांच्या शरीरातून रक्ताचे थेंब उगळत होते। बाजी प्रभूंच्या समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा मस्तक उडवला जात होता, परंतु बाजी प्रभूंच्या शरीरावर देखील असंख्य वार झाले होते। मित्रांनो, माहिती आवडल्यास नक्कीच लाईक व शेअर करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।